कोणताही कपडा कट करण्याच्या आधी आपण सर्वात आधी पहिल्यांदा आपण कपडा मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला आता मोठा ब्लाऊज असेल तर 1 मीटर कपडा लागतो. तर आता इथे आपण फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग अस्तरवर ठेवून व्यवस्थित असं मार्जिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण पाठीमागचा भाग व्यवस्थित असा मार्जिंग करत आहोत. तर आता इथे तुम्ही बघू शकता की पाठीमागच्या भागाची मार्जिंग झालेली आहे. आता पुढचा भाग देखील आपण व्यवस्थित असं मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुठे माप वाढवायचं आहे पाव इंच ते देखील मी आता तुम्हाला मार्जिंग करत असताना दाखवणार आहे. तर आता इथे आपण पुढचा भाग व्यवस्थित असा मार्जिंग करून घेतल्यानंतर आता पूर्ण सर्व पार्ट आपले अस्तरवर बसतात का हे देखील पाहणं गरजेचंच असतं. आणि आता इथे आपण व्यवस्थित असं पेपर कटिंगचा भाग ठेवून मार्जिंग करून घेतलेला आहे. त्याच्याच खाली जी प्रेशर पट्टी जोडण्यासाठी जी शिलाई मार्जिंग जाते तिथे आपण पाव इंच वाढवून घेतलेलं आहे. तर आता इथे बघू शकता की आपण बाहीचं देखील मार्जिंग करत आहोत. तर आता बाहीचं जे माप आहे ते जसं आहे तसंच आपण तिथे कुठेही वाढवायचं नाही. आता इथे प्रेशर पट्टीचे देखील मार्जिंग करत असताना खाली जी प्रेशर पट्टी पुढच्या भागाला जोडण्यासाठी शिलाई मार्जिंगसाठी आपण पाव इंच एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे. तिथे देखील माप वाढवलेलं आहे. तर आता आपले सर्व पार्ट अस्तरवर बसलेले आहेत. तुम्हीही बघू शकता. कारण आता हे सर्व व्यवस्थित मापे आपण कट करून घ्यायची आहेत आणि कटिंग करत असताना व्यवस्थित अशी आकाराने व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. तर मागचा भाग देखील व्यवस्थित असा जर आकार तुमचा चुकला कटिंगमध्ये तर सर्व ब्लाऊज बिघडू शकतो. त्यामुळेच आपण अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. आता पुढचा भाग देखील कटिंग करून घेणार आहोत. जर तुमची कटिंग फार महत्त्वाची असते, कारण जर कटिंगमध्ये ब्लाऊज कटिंग चुकली तर पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतो. अस्तर कटिंग ही खूप महत्त्वाची असते, कारण अस्तर करेक्ट मापानेच कटिंग करून घ्यायचं असतं. कारण आता इथे अस्तरच्या कटिंगमध्ये कुठेही जास्तीचा शिल्लक कपडा कटिंग करायचा नाही. कारण अस्तरचे माप जेव्हा आपण ब्लाऊज पीसवर ठेवत असताना अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यावं लागतं. तर आता इथे आपण मागचा भाग देखील आणि पुढचा भाग देखील कटिंग करून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे आपण बाहीचं देखील मार्जिंग करून घेऊन आता आपण कटिंग करत आहोत. तर आता कटिंग अगदी व्यवस्थित असं पूर्ण सर्व मापे आपली अस्तरवर बसलेली आहेत. त्यामुळे कटिंग झालेली आहे. तर आता इथे फक्त प्रेशर पट्टीचंच कटिंग राहिलेली आहे. आता इथे बाहीचा देखील आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि बाही बरोबर मधोमध येण्यासाठी तिथे देखील खाच मारून घेतलेली आहे. तर आता इथे आपण प्रेशर पट्टी देखील आपण व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे. तर आता इथे अस्तरवर व्यवस्थित असे आपले पार्ट बसतात का हे पाहून व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. पण जेव्हा ब्लाऊज पीसवर अस्तर आपण टाकल्यानंतर आपण थोडंसं शिल्लक कापड घेतलं तरी चालेल. कारण शिल्लक कपडा असला तर आपण व्यवस्थित असं थोडंसं जास्तीचं कटिंग करून घ्यायचं. कारण आपल्याला जेव्हा आपण शिवत असताना कपडा जोडत असताना आपल्याला ते सोपं जातं आणि व्यवस्थित असं अस्तर ठेवून आपण कटिंग करून घ्यायचं आहे. जर अगदीच कमी कपडा असेल तर मात्र मापे व्यवस्थित अशी कटाकटीच मापे घ्यावं लागतात. तर आता इथे आपला कपडा मोठा असल्यामुळे आपण थोडंसं जास्तीचा कपडा टाकून देखील कटिंग करू शकता. जर समजा कटिंग करत असताना जर कपडा थोडासा कमी जास्त झाला तरी तो व्यवस्थित असं अस्तर ठेवून आपल्याला शिवता येतं. त्यामुळं जरा जास्तीचाच कपडा कटिंग केला तरी
चालेल. इथे आपलं व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे. आता इथे प्रेशर पट्टीची देखील कटिंग करून व्यवस्थित अशी घ्यायची आहे. तर आता इथे सर्व मापे आपले कटिंग करून झालेले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.